शेतकरी कर्जमाफी योजना आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चिली जाईल. निर्णय होईल, कारवाई होईल. मात्र निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे घोषणा होणार नाही. हे मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे महाराष्ट्रातील बळीराजाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे. आचारसंहितेचे तांत्रिक कारण पुढे करून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अधांतरी ठेवणाऱ्या महायुती सरकारविरोधात आम्ही अत्यंत आक्रमक भूमिका घेत आहोत. ही शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजनेसारखी अत्यंत फसवी आणि जाचक अटींनी भरलेली योजना व्हायला नको, असा सणसणीत टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला लगावला आहे. निवडणुकीच्या काळात मोठी आश्वासने देऊन मते लाटायची आणि निर्णय घेण्याची वेळ आली की निवडणूक आयोगाचे नाव पुढे करून हात वर करायचे, ही सरकारची जुनीच पद्धत आहे. जर खरोखरच दानत असेल तर घोषणा न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा का केली जात नाही? सरकारच्या तथाकथित लाडकी बहीण योजनेत ज्या पद्धतीनं हजारो पुरुषांचे बोगस अर्ज आले, लाखो महिलांचे अर्ज अपात्र ठरवले गेले, KYCच्या नावाखाली महिलांना रांगेत उभे केले गेले, तोच गोंधळ आता शेतकरी कर्जमाफीत आणण्याचा सरकारचा कट आहे का? शेतकरी कर्जमाफी ही सरसकट आणि विनाअट झालीच पाहिजे. ऐन जून महिना उजाडला आहे. खरीप पेरण्या तोंडावर आहेत. बँका थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्यास नकार देत आहेत. जर आज फक्त बंद दाराआड चर्चा आणि निर्णय होणार असतील आणि प्रत्यक्ष कर्जमाफी निवडणुकानंतर होणार असेल तर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून? विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता अचानक आलेली नाही. सरकारला शेतकऱ्यांची खरोखरच काळजी असती तर हा निर्णय आधीच पूर्ण धसास लावला असता. आता आचारसंहितेचे ढोंग करून शेतकऱ्यांना केवळ आशेवर जिवंत ठेवण्याचे पाप हे सरकार करत आहे. शेतकरी हा या राज्याचा कणा आहे. त्याला भिकेला लावू नका. जर 30 जूनपूर्वी राज्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्याच्या सातबारावरील कर्ज पूर्णपणे नील झाले नाही तर हे सरकार आचारसंहितेच्या आड लपूनही वाचू शकणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि या फसव्या कारभाराविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. सध्या चालू असणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत ते प्रामुख्यानं जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक, मग ते महापालिकेचे नगरसेवक असोत किंवा नगरपालिकेचे नगरसेवक असोत, हेच मतदार आहेत. आणि या मतदारांना आधीच सरकारनं कर्जमाफीसाठी अपात्र ठरवलेलं आहे. त्यामुळं निवडणुकीचा आणि निवडणूक आयोगाचा बागुलबोवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही असं सरकार जे सांगतंय ते धादांत खोटं आहे. एक मुळामध्ये या निवडणुकीचे जे मतदार आहेत त्या मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासारखा त्यांना लाभच होणार नाही या कर्जमाफीचा, तर मग प्रभाव कसा काय पडणार? रात्रली गोष्ट, निवडणूक आयोगाच्या आडून सरकार गुपचूपपणानं काही लोकांच्या खात्यावर पैसे जमा करून जो शब्द दिलेला होता 7/12 कोरा करायचा, त्याच्यापासून कुठेतरी पळ काढू पाहतंय. पण सरकारनं एक ध्यानात ठेवावं, आम्ही हे सहन करणार नाही. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रत्येक खातेदाराच्या पाठीमागे 1.5 लाख रुपये आणि जे सरकारनं लोकप्रतिनिधी, पेन्शन घेणारे आणि इन्कम टॅक्स भरणारे हे वगळता सगळ्याच शेतकऱ्यांना, त्याच्यामध्ये थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र धरलं पाहिजे. याच्यामध्ये काही बदल झाला, ज्या पद्धतीनं वाजत गाजत त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि आता अनेक बहिणींना त्याच्यामधून वगळायला सुरुवात केली आहे, तसं गुपचूपपणाने कर्जमाफी राबवून अनेक पात्र शेतकऱ्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे खपवून घेणार नाही. 30 जून ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा एक भडका उडल्याशिवाय राहणार नाही. आणि सरकारनं स्पष्ट करावं, काही निवडणुकीवर परिणाम होत नाही, आयोगाला जे काय करायचं ते करावं, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीवर प्रभाव टाकेल असा हा निर्णय नाही आहे. हा निर्णय आधीच झालेला आहे, बजेटमध्ये तरतूद झालेली आहे. त्यामुळं सरकार जे काय सांगतं, विशेषतः मुख्यमंत्री जे सांगतात की निवडणूक आयोगाने घोषणा करायला बंदी घातलेली आहे, यात कुठेतरी काळं बेरं आहे.